मुखेड तालुक्यातील मौजे सागवी सज्जा बाराहाळी येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक कृष्णा तुकाराम रामदिनवार वय 38 वर्ष यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 24,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून मुखेड पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। तर लाचेचे प्रमाण या पंचायत समितीमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे। दलित वस्तीमधील सांडपाण्याच्या नालीच्या कामासाठी म्हणून शासनाकडून 5 लाख रुपये निधी मंजूर झालेल्या निधीमधून तक्रारदार नाल्याच्या कामाचे बिल मिळाल्यानंतर आरोपी ग्रामसेवक कृष्णा रामदिनवार यांनी मंजूर झालेल्या रकमेच्या 5% म्हणजे 25,000 रुपयाची लाचेची मागणी केली। मात्र ही लाचेची रक्कम आरोपीला देणे उचित न वाटल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे दिनांक 26 फेब्रुवारी 24 रोजी तक्रार दाखल केली। तक्रारदार व तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 26/2/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुखेड लातूर महामार्गावरील असलेल्या राजेश बार अँड रेस्टॉरंट तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे सापळा रचविला। सदर कारवाईत तडजोडी अंती 24,000 रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी ग्रामसेवक कृष्णा रामदिनवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। आरोपीवरती भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे। अचाट खाणे मसनात जाणे असा सध्या प्रकार पंचायत समिती मुखेड येथील कार्यालयात दिसून येत असून यापूर्वी या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते। जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।